गेल्या वर्षीचं वैशिष्ट्य काय वेगळं पण आहे काय? नवरात्र उत्सव जवळ आलेला आहे, तर ह्या जवळ आलेल्या नवरात्र उत्सवात आमची देवस्थान चतुशृंगी मंदिर ट्रस्टची आणि चतुशृंगी सेवा समिती आमची पूर्ण झालेली आहे तयारी। मी मॅनेजिंग ट्रस्टी नंदकुमार अनगळ सर्व भाविकांना आत्ताच नवरात्राच्या शुभेच्छा देतो आणि नवरात्रात यावर्षी भाविकांनी सुरक्षित वातावरणात सुलभतेने देवीचं दर्शन घ्यावं। स्वच्छता भरपूर आहे इथे आणि ती तशीच ठेवली जाणार आहे। याच्या व्यतिरिक्त वेगळेपण जर म्हणाल तर तसं काही नाही, दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा होणार आहे आणि त्याच्या संदर्भात लागलेले स्टॉल्स, त्याची मंडप व्यवस्था, त्याच्यानंतर त्याच्यातले लाइटिंग मंदिराला केलेलं, याच्या व्यतिरिक्त तिथे सगळ्या रांगा, पुरुषांची रांग वेगळी, स्त्रियांची रांग वेगळी आणि वेगळ्या एंट्री, वेगळे एक्झिट, असं सगळी तयारी झालेली आहे। सुरक्षेसाठी अनिरुद्ध सेवा केंद्राचे डिझास्टर मॅनेजमेंट व्हॉलंटियर्स हे तैनात केलेले आहेत, पोलीस तैनात आहेत, त्याच्या व्यतिरिक्त कमांडो फोर्स आहे, म्हणजे सगळी व्यवस्था देवस्थानतर्फे पूर्ण करण्यात आली आहे। रंगरंगोटी झालेली आहे, सर्व गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत। यावेळी किती भाविक यायची तुम्हाला अपेक्षा आहे? साधारणपणे 7 ते 10 लाख भाविक यायची अपेक्षा आहे। आणि त्यांच्या विमा संदर्भात त्यांच्या विमा संदर्भात आपण गेले 2006 म्हणजे हे 9वं वर्ष आहे आपण भाविकांचा विमा उतरवतो। पूर्वी आपण 10 दिवसांचा विमा उतरवायचो, आता आपण भाविकांचा वर्षभराचा विमा उतरवलेला आहे 2 कोटी रुपयांचा। निर्माल्य संदर्भात निर्माल्य व्यवस्था मंदिरामध्ये ज्या काही 10 दिवसांमध्ये देवीला फुलं वाहिली जातात, हार घातले जातात, त्याचं जे निर्माल्य तयार होतं त्या निर्माल्य आम्ही मानवी साखळीने मंदिराच्या डोंगरावरती आम्ही पाठवतो आणि त्या तिथे ग्रीन हिल्स ग्रुप तर्फे 5000 झाडं लावलेली आहेत। त्या झाडांना ते निर्माल्यापासून खत तयार करून ते तिथे वापरलं जातं।